श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आम्ही अतिशय अद्भुत मंत्र घेऊन आलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा. तो जर तुम्ही ऐकला तर तुमच्या प्रत्येक कार्यात बरकत येईल, व्यवसायात, नोकरीत तुम्हाला बरकत येईल, तुमच्याकडे भरपूर सोनं, पैसा, धनधान्य, संपत्ती येईल आणि त्यामुळे हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. तर आज आपण पाहणार आहोत खूपच महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग माहिती. तर मंडळी, तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या अख्ख्या असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी आहे. धाराशिवमधील तुळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते. असे म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे. माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली, जिच्या जोरावर त्यांनी अगणिक युद्ध जिंकली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. अशा या तुळजाभवानी देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? तुळजाभवानीला हा नैवेद्य दाखवला जातो का? तुळजाभवानी मातेचा इतिहास नक्की काय? तर तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात प्रभू श्रीरामांसाठी, द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरांसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपी ठरलेली आहे. देवीबाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती, पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला. एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेली होती, पण त्यावेळी तिथे कुपूर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. या राक्षसापासून वाचावं म्हणून अनुभूतीने आदिमायेला प्रार्थना केली. हिच्या रक्षणासाठी आदिमाया तेथे प्रगट झाली. आदिमाया आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि आदिमायेनं राक्षसाचा वध केला. आदिमायेनं आपले रक्षण केले म्हणून तपस्वी अनुभूतीनं देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिच्या या विनंतीला ऐकून देवीने होकार दिला. त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुना चलरूप बालाघाट या पर्वतावरती अखंड वास्तव्य केलं. याच बालाघाट डोंगराच्या वरच्या यमुनाचल या डोंगरावरती तिचं मंदिर बांधले, जे तुळजापूर आहे. आता तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे हे आपण जाणूया. आदि शंकराचार्यांनी मातेची मूर्ती ही श्री यंत्रावरती उभी केल्याचं सांगितलं जातं. मंदिराचा गर्भगृह, सभामंडप, गोमुख, कल्लोळ तीर्थ, होमकुंड इत्यादी मंदिर परिसरात अवशेषावरून हे मंदिर 13व्या शतकात बांधलं गेलं असावं असं सांगितलं जातं. देवीचं हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले असून त्यावर कोरीव कामही करण्यात आले आहे. मातेची मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे. मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे, 3 फूट उंचीची आहे. देवीच्या पाठीवरती वाणाचा भाता आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत. देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे, तर डावा पाय जमिनीवर आहे आणि या 2 पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे. मार्कंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला, तर कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती ही देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते. देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाहीये. म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेला ठेवता येते. त्यामुळे या मूर्तीला जलमूर्ती असेही म्हणतात. देवीची मूर्ती वर्षातनं 3 वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते, कारण वर्षातले 3 दिवस अत्यंत विशेष मानले जातात आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं. या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते. याशिवाय तुळजाभवानी मातेचे नगर हे माहेर, तर तुळजापूर हे सासर समजण्यात येतं.
या मागचा मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगरहून आणलेल्या पालखीतनं सीमोल्लंघन करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर 5 दिवस निद्रा घेते. जवळजवळ 500 वर्षाची परंपरा लाभलेल्या या सासर माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाही, हे महत्त्वाचे आहे. आता देवीला नैवेद्य कशासाठी हे जाणून घेऊ. महत्त्वाचा भाग तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा. कोणताही देवदेवतांच्या बाबतीत त्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्याच परंपरेनुसार पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो. पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशजांकडून भाजी भाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवतात. करवीर संस्थानाकडून आणलेल्या दूध खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. यासोबतच अभिषेक, वस्त्र अलंकार या मुख्य गोष्टी होतात आणि देवीला पुरणपोळी, गोड भात, पापड, कोथिंबीर, चटणीचा नैवेद्य दाखवला जातो. या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजा भवानीला पाणी पाजून पंचपानाच्या विड्याचा नैवेद्य दाखवतात. देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो. हे सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहाराचा किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. पण देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा, तर याची देखील एक कथा आहे. महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता. तेव्हा सगळे देवी देव एकत्र आले. त्यांनी ब्रह्म, विष्णू आणि महेश यांच्याकडे या राक्षसापासून वाचण्याची विनंती केली. ब्रह्म, विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्नी संपत निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपानं तुळजाभवानी देवी साकार झाली. महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला. माझं गर्वहरण झालंय असं म्हणून त्याने आपल्या 2 इच्छा देवी समोर मांडल्या. यातील पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा. देवीनं त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या. म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासूरमर्दिनी असं घेतलं जातं. दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात. हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो, पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही. त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून पायाशी असणाऱ्या महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो. देवीला फक्त शाकाहाराचा नैवेद्य असतो, परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनतो. याशिवाय आणखी एक मांसाहाराची कथा आहे. नवरात्रीनंतर भैरवनाथाला रम्य स्थान पाहण्यासाठी दंडकारण्यात देवीने पाठवले. तिथे आल्यावर तो देवीने त्याला पाठवले तेच विसरला आणि तेव्हा देवीने रागावून त्याला विचारलं, कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात. त्यावेळी देवीची त्याने क्षमा मागितली. मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्या समोर राहिले. तो दिवस दिवाळीचा होता, म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा काळ भैरवनाथाला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि देवीलाही तोच नैवेद्य असतो आणि पाडव्याला पुरणपोळीचा नैवेद्य असतो. अशा प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहार नैवेद्य दाखवण्याची प्रथा आणि परंपरा सुद्धा आहे. तुळजाभवानी देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे. या प्रसंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहाचे आयोजन केले जाते आणि हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. आश्विन प्रतिपदेपासून सप्टेंबर-ऑक्टोबर हा शारदीय उत्सवात सुरुवात होते. त्यामुळे पौराणिक कथेनुसार महिषासूर त्याच्यासोबत 9 दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर दमलेल्या देवीने निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते. नवरात्र संपताच 10व्या दिवशी विजयादशमीला सण असतो. यावेळेस श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर परिसरामधील पिंपळाच्या पानावर आणून पालखीमध्ये ठेवून मंदिर प्रदक्षिणा करण्यात येते. भाविक हळदी कुंकाची उधळण श्री तुळजाभवानी देवीच्या पालखीवर करतात. हा उत्सव लाखो भाविक
सहभागी होतात या उत्सवात। छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या चरणी अर्पण केलेले सोन्याच्या पुतळ्यांची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे। श्री तुळजाभवानी मातेचा छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेचा उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघडंबरीमध्ये व श्रीदेवीच्या अनेक वाहनांपैकी एका वाहनावर श्रीदेवीची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात। याला छबिना असे म्हणतात। श्री तुळजाभवानी मातेचा छबिना प्रत्येक मंगळवारी पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्यानंतर एक दिवस अशा प्रकारे करण्यात येतो। आश्विन कोजागरी पौर्णिमेच्या अगोदर दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो। फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो। श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील 21 दिवस निद्रा काळातील छबिना काढला जात नाही। श्री तुळजाभवानी माता ही जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवामध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजूतील सर्व गावांच्या शिवा येतात। या शिवावर उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी माता उभी राहते। येथे उभी राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते, म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो। श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत। एका प्रवेशद्वारास राजश्री शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे। देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत। पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गोमुख तीर्थ आहे। येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक स्नान करतात, तसेच हातपाय धुवून समोर कल्लोळ तीर्थ आहे। देवीच्या स्नानासाठी तिथे 3 तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते। मंदिराच्या मुख्य द्वारापाशी भव्य सोंडेचा सिद्धिविनायक आहे। येथेच आदिशक्ती, आदिमाया व अन्नपूर्णा देवीची मंदिरेही आहेत। त्याचबरोबर आदिमाया, आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर, यमाई देवी, जेजुरी खंडोबा मंदिर हे मंदिरे देखील येथे आहेत। अशी आहे तुळजाभवानी माता। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि हा मंत्र तुम्ही संपूर्ण नक्कीच ऐका। हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे। डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत। डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे। हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत। मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत। ते भक्तांवर खूप प्रेम करतात। त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच, त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील। मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच। बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील। तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा, फायदा नक्कीच होईल। ही डिजिटल सेवा आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत। जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता। पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते। आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील।
लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री अधिष्ठानाय स्वामी समर्थाय नमो नमः.